वर्णनात्मक पद्धतीच्या नवीन MPSCचा अभ्यास करताना आपल्याला मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून क्विकलर्न पब्लिकेशनच्या माध्यमातून आपण PYQ ट्रेंड ॲनालिसिस मेन्स याची 3 पुस्तकं आपण लॉन्च केलेली आहे। त्या 3 पुस्तकांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्हाला हे चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा। तर आपण साधारणतः 3 पुस्तकं लॉन्च केलेली आहे। त्याच्यापैकी पहिलं जे आहे ते आहे सामान्य अध्ययन, त्याच्यानंतर आहे PSIR ऑप्शनल आणि आणखीन एक पुस्तक आहे इतिहास ऑप्शनल। अशी ऑप्शनलची 2 आणि सामान्य अध्ययनचा 1 असे टोटल 3 पुस्तकं आपण लॉन्च केलेली आहेत। आता काय आहे या पुस्तकांमध्ये तर इथे बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा जो नवीन सिलेबस आहे त्याच्या वर्णनात्मक पॅटर्नसाठी आपण UPSC मुख्य परीक्षा 2013 ते 24 सामान्य अध्ययनचा आपण सध्या बोलतोय 2013 ते 2024 आणि MPSC 2006 ते 11 अशी जी जुन्या पॅटर्नची MPSCची लिखित परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा होती त्याचेही प्रश्न आपण ह्याच्यात घेतलेले आहेत। कशामुळे? कारण आता त्या काळात MPSCचा प्रश्न विचारण्याचा कल किंवा पद्धत कशी होती हे जस्ट तुम्हाला एक अंडरस्टँडिंग यावं या दृष्टिकोनातून आपण ही प्रश्न सुद्धा घेतलेले आहे। मग काय काय आहे बघू या पुस्तकामध्ये पूर्णतः। तर बघा इथे काय लिहिलंय, टॉपिक वाइज ट्रेंड ॲनालिसिस म्हणजे एकूण सगळ्या ज्या प्रश्नपत्रिका गत वर्षाच्या आपण इथे दिलेल्या आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिका ह्या आपल्या सिलेबसच्या टॉपिकनुसार त्याचे प्रश्न आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत, ते टॉपिक वाइज दिलेले आहेत आणि विशेषतः इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये आपण प्रश्न दिलेत। तर आधी आपण बघूयात GS मध्ये काय आहे आणि नंतर ऑप्शनलचा सुद्धा आपण बघूयात। तर इथे बघा सामान्य अध्ययन GS चा जो पेपर आहे पुस्तक आहे त्याची किंमत आहे 240 रुपये आणि इथे आता त्याचा इंडेक्स आहे। बघा आपण काय केलं आहे की सिलेबसनुसार एक एक चॅप्टर आपण त्याचा कव्हर केला आहे आणि त्याच्यावर कसे प्रश्न आलेले आहेत ते सुद्धा दिलेलं आहे। ठीक आहे, तर हे GS1 GS2 त्याच्यानंतर GS3 GS4 निबंध आणि विशेषतः आपण काय केलं की विद्यार्थ्यांना एकूण वर्षावाईज कशा प्रश्नपत्रिका विचारल्या जातात ते सुद्धा इथे शेवटी दिले, ते आपण पुढे बघूयात। आता एक पहिला चॅप्टर आपण बघूयात। तर बघा कोणताही एक पेपर सुरू करण्या अगोदर इथे तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये सिलेबस दिलेला आहे, कारण सिलेबस हा आपल्या अभ्यासातला सर्वात क्रुशियल पार्ट असतो। आयोग आपल्यासोबत 2 पद्धतीने बोलत असतं। ठीक आहे, ते काय आपल्याला डायरेक्ट सांगत नाही आपल्याला प्रश्न कसे येणार आहेत, पण ते 2 पद्धतीने बोलतं। पहिली पद्धत ते म्हणजे सिलेबस आणि दुसरं म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन। तर आता इथे बघा तुम्ही कला आणि संस्कृती ह्या विषयावर कसे प्रश्न आलेले आहेत ते इथे दिलंय। तर इथे प्रश्न म्हणजे 2013चा एखादा प्रश्न आला असेल तो 2013चा प्रश्न तो किती मार्कांसाठी आलेला आहे मध्ये ते मार्क, आणि जर आयोगानं शब्दांची मर्यादा दिली असेल वर्ड लिमिट दिली असेल तर शेवटी ती वर्ड लिमिट। ठीक आहे, अशा 3 गोष्टी इथे दिलेल्या आहेत। म्हणजे ब्रॅकेटमध्ये हे जे आहे 2013 05 आणि 100 याचा अर्थ काय, वर्ष, मार्क आणि शब्दांची मर्यादा। तसंच बघा इथे UPSCचे प्रश्न आहेत आपले साधारणतः ह्या पॉईंटवर 5 प्रश्न आहेत आणि तसंच MPSCचे प्रश्न सुद्धा दिलेले आहेत। बघा MPSCचे प्रश्न आहे, MPSC मध्ये बघा फॉर एक्झाम्पल 2006ला आणि 2 मार्काला प्रश्न होता आणि इथं वर्ड लिमिट दिलेली नव्हती, तर इथं वर्ड लिमिट दिलेली नाहीये। तर जिथे वर्ड लिमिट दिलेली आहे तिथं दिली जाईल, जिथं नसेल तिथं दिली जाणार नाही। तर अशा पद्धतीने GS1 हे सगळे प्रश्न ह्याच्यावर आहेत। त्याच्यानंतर आता आपण GS2 कडे जाऊयात। बघा GS2 आहे, स्थानिक स्वराज्य संस्थावर इतके प्रश्न आलेत आणि MPSC मध्ये जास्त प्रश्न आहेत। बघा महापालिकेच्या उत्पन्नाची साधनं, आता इथं 2 मार्काला आहे, पण MPSC आता 2 मार्काच्या प्रश्नांचा फॉर्मॅट विचारणार शक्यतो विचारणार नाहीये। ते आयदर 10 मार्काला विचारतील किंवा 5-5चे 2 विचारतील असं होऊ शकतं। त्याच्यामुळे तुम्ही काय करा की ह्यालाच 10 मार्काला आपल्याला उत्तर कसं लिहिता येईल आणि 5 मार्काला कसं लिहिता येईल याचा विचार करून ठेवा। त्याच्यासाठी हे तुम्हाला दिलेले आहेत। या MPSCच्या प्रश्नांच्या बाबतीत त्याचे मार्क किती आहेत ते तुम्ही इग्नोर करा आणि नवीन पॅटर्नने आपल्याला त्याला कसं प्रिपेअर करता येईल ते तुम्ही बघू शकता। ठीक आहे, GS2 झालं। GS2 मध्ये आणखीन काही 1-2 चॅप्टर आपण बघू शकतो। बघा लोकसंख्या असुरक्षित घटकांसाठी केंद्र राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना वगैरे त्याच्यावर जे प्रश्न आलेत UPSC MPSC। बरं काही ठिकाणी असं होईल की MPSC त्याच्यावर प्रश्नच नसेल किंवा जुन्या सिलेबसचा तो पार्टच नसेल। फॉर एक्झाम्पल इथिक्सचा जर आपण विचार केला तर इथे बघा इथिक्स जो आहे इथिक्सवर प्रश्नच नाही आहेत ना, कारण त्या काळात इथिक्स नव्हतं सिलेबसला। मग इथिक्स जर सिलेबसला होता तर त्याच्यात आपण ह्याच्यावर MPSCचे प्रश्न बघा
भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स, त्याच्यावर MPSCचे प्रश्नच नाही, कारण त्या काळात ते सिलेबसला नव्हतं. सर्वात महत्त्वाचं आपण इथे केस स्टडीज पूर्ण दिलेले आहे, ठीक आहे, आणि 2 भाषांमध्ये आहे, पहिले मराठी आणि त्याच्यानंतर इंग्लिश, आणि तुम्हाला व्यवस्थित समजेल अशा पद्धतीने हे ट्रान्सलेशन करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. तर हे झालं आता तुमचं GS 1 2 3 4 याचे टॉपिक वाईज ट्रेंड ॲनालिसिस. आता आपण तुम्हाला शेवटी मी सांगितलं आहे की आपण काय केलं आहे, याला इयर वाईज पण प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता, बघा UPSC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका 2022चे GS 1, GS 2, GS 3 आणि GS 4 इथे बघा असे 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका, 4 प्रश्नपत्रिका इथे दिल्यात. 2022 ते 2024च्या अशा प्रश्नपत्रिका इथे आपण कव्हर केल्यात. आणि MPSCचा शेवटी 1 वर्षाची फक्त प्रश्नपत्रिका दिली आहे, ते तुम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी की त्या काळामध्ये कशा पद्धतीनं 2011चा पेपर दिलेला आहे की कशा पद्धतीनं कोणत्या फॉर्मॅटमध्ये पेपर असायचा, ठीक आहे. हे फक्त समजण्यासाठी आहे, याचा खूप काही उपयोग नाही, पण तुम्हाला माहिती असणं हे आवश्यक आहे. सामान्य अध्ययनचं झालं. आता आपण बघूयात PSIRचं. PSIRमध्ये आपण काय केलं आहे, अगेन आता ऑप्शनलचा प्रश्नपत्रिका आपण डिस्ट्रीब्यूट करताना, टॉपिक वाईज ट्रेंड ॲनालिसिस करताना एक बदल असा केला आहे की ऑप्शनल असल्यामुळे जास्त डिटेलमध्ये माहिती असणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे UPSC 2001 ते 2024 आणि अगेन MPSC 2006 ते 11 हे प्रश्न आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. तर बघूयात. बघा, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध याला शॉर्टकटमध्ये PSIR असं म्हटलं जातं. तर ज्यांना PSIR काय लक्षात येणार नाही त्यांनी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध किंवा थोडक्यात राज्यशास्त्र असं समजायचं. या पुस्तकाची किंमत 160 रुपये आहे, ठीक आहे. इथे पण अगेन बघा, पेपर 1 सेक्शन A, पेपर 1 सेक्शन B, पेपर 2 सेक्शन A, पेपर 2 सेक्शन B आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका. ह्याच्यामध्ये काय केलं आहे, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण साधारणतः 4 वर्षाच्या UPSCच्या आणि MPSCची 1 का 2 वर्षाच्या आपण टाकलेले आहेत. ते पॅटर्न समजण्यासाठी आवश्यक. त्याचबरोबर तुम्हाला इथं प्रत्येक सेक्शनच्या अगोदर सिलेबससुद्धा दिला आहे, मराठी आणि इंग्लिश असं दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला ते दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्याला सिलेबसचा पॉईंट एक्झॅक्टली काय आहे, त्याच्यामध्ये काय काय समावेश होतो आणि आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला कळेल. आता इथे बघा, पहिला चॅप्टर राजकीय सिद्धांत, अर्थ आणि दृष्टिकोन हा सिलेबसचा जशाला तसा पॉईंट घेतलेला आहे, ठीक आहे. सिलेबसचं ह्या नवीन वर्णात्मक पॅटर्नमध्ये प्रचंड महत्त्व आहे. तुम्हाला सिलेबस पाठ असला पाहिजे. तर प्रत्येक ठिकाणी ते रिपिटेशन केलेलं आहे सिलेबसचा ॲज इट इज. याच्यामध्ये पॉईंट कॉमा डॉटचाही फरक नाही. जसं आयोगानं घेतलं आहे तशाला तशी ती हेडलाईन दिलेली आहे. मग ह्या मुद्द्यावर UPSCनं कोणते प्रश्न विचारलेत बघा इथपर्यंत, आणि मग त्याच याच्यावर MPSCनं कोणते प्रश्न विचारलेत ते इथं दिलेले आहेत. सेम जसं आपण सामान्य अध्ययनमध्ये केलं होतं, वर्ष, मार्क आणि किती शब्दांची मर्यादा जर दिली असेल तर ती मर्यादा. आता तुम्ही हे दुसरा प्रश्न बघितला तर इथे तुम्हाला दिसेल की फक्त वर्ष आणि मार्क दिलेले आहेत, शब्द मर्यादा दिलेली नाही, कारण आयोगानं मेन्शन केलेली नाहीये. तर अशा पद्धतीनं सेक्शन A, B, त्याच्यानंतर पेपर 2 सेक्शन A, B असं आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि शेवटी याच्यामध्ये आपण इयर वाईज प्रश्नपत्रिका सुद्धा घेतलेल्या आहेत. तर ते तुम्हाला मी आता दाखवतो. बघा, UPSCच्या प्रश्नपत्रिका 2021 पासून आपण इथे घेतल्यात, 21, 22, 23, 24, ठीक आहे. म्हणजे 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका इथं घेतलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं सुद्धा आपण हे बघायला पाहिजे. सगळ्या प्रकारची सवय आपल्याला पाहिजे, म्हणजे एक पेपर कसा असतो ह्याचं एक आपल्याला जजमेंट येऊ शकतं, ठीक आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला दिसतं हे PSIR. आता तिसरं जे पुस्तक आहे ते वैकल्पिक विषय, ऑप्शनल सब्जेक्ट हिस्ट्रीसाठी आपण घेतलं आहे, इतिहासासाठी घेतलं आहे. त्याच्यामध्ये काय काय आहेत बघूयात. अगेन सेम UPSC 2001 ते 2024 आणि MPSC 2006 ते 2011, ठीक आहे. तर काय काय आहे याच्यामध्ये. आता इतिहासामध्ये आपण त्या प्रश्नपत्रिकेच्या गरजेनुसार थोडासा एक बदल केलेला आहे, तो सांगतो. बघा, प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक इतिहास आणि आधुनिक जगाचा इतिहास. इथे बघा, आपल्याला आधुनिक जगाचा इतिहास आहे, आपल्याला जगाचा इतिहास नाही. जगाचा इतिहास जर असला असतं तर मग तिकडलं पण प्राचीन मध्ययुगीन सगळं असलं असतं. आपल्याला सिलेबसमध्ये काय, आधुनिक जगाचा इतिहास. आणि इथे सुद्धा आपण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका या दिलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये एक बदल काय की आपल्याला माहिती आहे, इतिहासाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक जो पॉईंट असतो तो म्हणजे दरवर्षी त्याच्यामध्ये मॅपिंगवर एक प्रश्न येत असतो, ठीक आहे. म्हणजे असा आपल्याला एक मॅप दिला जातो
आणि त्या मॅपवर पॉईंट हे केलेले नावं दिले जातात, त्या शहराचं त्या स्थानाचं नाव ओळखायचं आणि त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं, असा आपल्याला प्रश्न असतो. तर 2013 ते 2024मध्ये हे बघा 2024पर्यंत कोणते तुम्हाला मॅप आलेले आहेत ते ओरिजिनल मॅप आयोगाचेच आपण इथं कॉपी पेस्ट केलेले आहेत, ते मॅप तुम्हाला इथे दिलेले आहेत. ते मॅप तुम्ही बघू शकता आणि इथे दिलेलं आहे. हे प्रॅक्टिससाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे आणि 50 मार्काला हा प्रश्न असतो. पहिला प्रश्न आणि 5वा प्रश्न कंपल्सरी असतो. तो पहिला प्रश्न जो असतो प्राचीन मध्ययुगीनच्या पेपरमध्ये पेपर 1मध्ये तो हा असतो आणि त्याच्यामुळे 50 मार्क आपल्या हातचे असतात आणि खूप चांगले मार्क इथे तुम्हाला मिळू शकतात. कमी आणि नेमक्या अभ्यासामध्ये चांगले मार्क इथे मिळतात. आणि मग बाकी जो आहे अभ्यास तो बघा इथे सिलेबस दिला आहे तुम्हाला प्राचीनचा आणि मग इथून अगेन प्रश्न सुरू होतात. तर सोर्सेस साधने म्हणून जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये इथे तुम्हाला दिलेला आहे प्रश्न, त्याचे मार्क आणि किती वर्षाला आलेले ते MPSCचे प्रश्न, अगेन UPSC पुढचा पॉईंट आणि मग त्याचे MPSCचे प्रश्न, असं सगळीकडे. आता फॉर एक्झाम्पल इथे बघा मेगालिथिक कल्चर, बृहद अश्मयुगीन संस्कृती, महाश्म संस्कृती असं म्हणतात. तर इथं MPSCचे प्रश्नच नाही आहे, त्याच्यामुळे इथे MPSC टाकलंच नाही. ठीक आहे. तर अशाच पद्धतीनं इथे दिलेलं आहे. आणि शेवटी ह्याच्यामध्ये सुद्धा आपण काय केलं आहे, UPSCचे प्रश्न प्रश्नपत्रिका 2021 ते 2024 आणि MPSC शेवटी 1 वर्षाची आपण प्रश्नपत्रिका दिलेली आहे, 2 वर्षाचे दिलेले आहेत. ठीक आहे. तर तुम्ही ते बघू शकता 2010 आणि 2011 अशा 2 वर्षाच्या प्रश्नपत्रिका इथे दिले. तुम्हाला ही पुस्तकं नक्कीच आवडतील. पुस्तकं खरेदी करण्याच्या लिंक ह्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये Amazonच्या लिंक मिळून जातील. महाराष्ट्रातल्या सर्व दुकानांवर अवेलेबल आहे. तसंच तुम्हाला इतर कुठल्या पुस्तकांचा रिव्ह्यू बघायला आवडणार असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. इतर कोणत्याही माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपला हेल्पलाईन नंबर दिला आहे, त्याच्यावर कॉल करा. या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.